नमस्कार. रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर खूप सारे ऑर्डर सध्या चालू आहेत, त्याच्यामुळे नवनवीन डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत नाही आहेत. त्याचे व्हिडिओ मला करून टाकता येत नाही आहेत. त्याच्यामुळे आज आपण रेडीमेड रांगोळीसाठी लागणारे काही डिझाईन्स बघणार आहोत. त्यातली ही एक डिझाईन आहे. मी ही डिझाईन पेपरवर काढून घेते आणि मला कोणता कलर द्यायचा आहे त्याचं मार्किंग या ठिकाणी या पद्धतीने करून घेत आहे. ही एक जास्वंदाची डिझाईन आहे. मोठ्या साईजमध्ये मी जास्वंदाची डिझाईन काढून घेतलेली आहे. या साईडला काढून या साईडला ट्रेस करून घेतलेला आहे, जेणेकरून मी एकाच टायमिंगला 2-2 फ्लावर्स काढू शकते. ही तर तुम्ही आधी पाहिलेलीच आहे. मोराची डिझाईन आहे ही. या ठिकाणी एक मोराची डिझाईन आहे विथ ही एक डिझाईन आहे. आपण या साईडला पाहूया. ही डिझाईन आहे. डिझाईन कशा वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही समईभोवती ठेवण्यासाठी डिझाईन आहे आणि ही आहे ती तुम्ही समईभोवतीही ठेवू शकता, दारामध्येही ठेवू शकता. तसेच दररोज छोट्याशा दिव्याखालीही तुम्ही याला ठेवू शकता, देवघरामध्ये. या साईडला एक डिझाईन आहे. ही मोराची डिझाईन आहे. ही दिव्याची डिझाईन आहे. लहान दिवा या डिझाईनमध्ये बसून जातो. तसंच तुम्ही दरवाजात रेग्युलर डेलीची रांगोळी जी असते त्यासाठी याचा वापर करू शकता. मी याला डबल टेप लावून ठेवलेले आहे, जेणेकरून मी पटकन ह्याला OHP शीट लावून फक्त ट्रेस न करता मी डायरेक्ट रांगोळी काढू शकते. ही एक उंबरापट्टाची रांगोळी आहे. तुम्ही याचा वापर पाटाभोवती रांगोळी काढायसाठी पण याचा वापर करू शकता आणि प्रत्येक रांगोळीमध्ये तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही कलर करून रांगोळी काढू शकता. या डिझाईनवर पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे. ही एक नवीन डिझाईन आहे राजहंस आणि कमळची, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ट्रेस करता येत नसेल, प्रॉब्लेम येत असेल ट्रेस करताना, तर तुम्ही या साईडला एक डिझाईन काढून घेत जावा. त्याच्यावर डार्क स्केच पेन किंवा डार्क बॉल पेनने तुम्ही रांगोळी काढून घेऊन घ्या, जेणेकरून त्याचा ट्रेस या साईडला या पद्धतीने उमटला जातो आणि तुम्ही दोन्ही साईडची रांगोळी काढू शकता. ही एक समईभोवती ठेवण्यासाठी मी रांगोळी काढलेली होती. इंस्टाग्रामवर सध्या ह्या रांगोळ्या खूप फेमस आहेत, खूप व्हायरल आहेत. ह्या डिझाईन्स माझ्या खूप कॉपी करत आहेत लोक. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. इंस्टाग्रामची ID मी शेअर केलेली आहे. ही पण एक डिझाईन आहे. ही डिझाईन तुम्ही पाटाभोवती काढण्यासाठी याचा वापर करू शकता. यालाही मी मार्किंग करून घेतलेलं होतं, पण तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही खूप सुंदर असे डिझाईन्स बनवू शकता ह्या डिझाईन्सचा वापर करून. ही एक छोटी डिझाईन आहे, ज्याचा तुम्ही वापर दिव्याच्या भोवती दररोज देवासमोर लावणाऱ्या दिव्यासाठी याचा वापर करू शकता. तसेच सध्या आता संक्रांतीचा ट्रेंड चालू आहे, त्याच्यासाठी तुम्ही खूप स्वस्तात ह्याला ऑर्डर करू शकता. लहान डिझाईन आहे आणि वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. ही पण एक डिझाईन आहे कमळाची. ही पण मोस्ट व्हायरल डिझाईन आहे. ही एक बॉर्डर रांगोळी होती. दररोज देवासमोर काढण्यासाठी याचा वापर करू शकता. ही हिबिस्कसची आहे, जास्वंदाची डिझाईन आहे. तुम्ही ही दिव्यांच्या कडेने अगर समईच्या भोवती ठेवू शकता किंवा हे 4 फ्लावर्स तुम्ही एका पाटाच्या भोवतीसुद्धा ठेवू शकता. ही पण कमळाची डिझाईन आहे. ही नवीन डिझाईन आहे. ही पण याचा व्हिडिओ मी अजून अपलोड केलेला नाही आहे. ही एक डिझाईन आहे.
खूप सुंदर अशी डिझाईन, समईची डिझाईन बनवलेली आहे ही. ही एक डिझाईन आहे पाठाभोवती काढण्यासाठी, याचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही कलर करू शकता. माझा पहिला व्हिडिओ याचा येलो आणि पिंक मिक्स होता. त्याच्यानंतरचा पिंक आणि ग्रीन शेडमध्ये मी ही डिझाईन बनवलेली होती. आणि हे कमळाची खूप मोठी ऑर्डर आल्यानंतर मी या पद्धतीने ट्रेस करून घेते आणि एकदमच OHP शीट, आता तुम्ही बघू शकता OHP शीट मी याला लावलेला आहे. या पद्धतीने OHP शीट लावून घेते आणि प्रत्येक जो कलर मला द्यायचा आहे त्या कलर पहिल्यांदा या कलरला लावून घेते, त्याच्यानंतर दुसरा कलर आणि त्याच्यानंतर तिसरा कलर. अशा पद्धतीने मी माझी ऑर्डर कंप्लीट करते. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन्स कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.